तुम्हाला माहित आहे का 12 ज्योतिर्लिंगांपैकी ह्या एका मंदिरात असलेली पिंड ही सर्वसाधारण शिवपिंडांपेक्षा खूप वेगळी आहे. ही पोकळ आहे आणि त्यामध्ये 3 वेगवेगळ्या पिंड आहेत जे की दर्शवतात ब्रह्मा, विष्णू, महेश आणि यांच्या भेटीला येते ती ब्रह्मगिरी पर्वतावरून स्वच्छंद वाहणारी गोदावरी नदी. या त्रिमुखी पिंडामुळेच या ज्योतिर्लिंगाला त्र्यंबकेश्वर नाव पडले आहे. तुम्हाला एक टिप देतो, मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यावर कदाचित तुम्हाला त्रिमुखाचं दर्शन होणार नाही, कारण त्यावर बेलपत्र, फुले, त्र्यंबकेश्वराचा मुखवटा सुद्धा सजवलेला असतो. पण जेव्हा तुम्ही दर्शन घेऊन बाहेर पडला की मंदिराच्या मागच्या बाजूला ही प्रतिपिंड बघायला मिळेल. 2.5 तास रांगेत उभा होतो तेव्हा बरीच लोक पाहिली, कोण व्हिडिओ काढतंय तर कोण देवाचं नाव घेतंय. पण गाभाऱ्याच्या जवळ पोचलो की सगळे बदलले. जुन्या मंदिराच्या वास्तूमध्ये जादू आहे असं मला वाटतं. आम्हाला झालेलं दर्शन खरंच खूप मस्त होतं, कारण आम्ही लवकर आलतो त्यामुळे सगळं काय निवांत झालं. डोळे भरून देवाला पाहता आलं आणि मन भरून बोलता पण आलं. सगळ्याच मंदिरांमध्ये भक्तांना मन भरून दर्शन घेता येऊ दे असं देवाला बोलून आम्ही त्याच रात्री घराकडे आलो.